रामकृष्ण हरी माऊली. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडवा म्हणजे आनंदाचे, विजयाचे, समृद्धीचे आणि आरोग्याचे प्रतीक आहे. तर नुकताच शिशिर ऋतू संपून सृष्टीचे वसंत ऋतूमध्ये आगमन होते, तेव्हा झाडाची जुनी पाने गळून जाऊन झाडांना नवनवीन पालवी फुटू लागते, तेव्हा सृष्टी ही नवचैतन्याने भरून जाते. पाडवा हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, म्हणजे तेव्हापासून सत्ययुगाला सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे देव आणि असुर यांच्यामध्ये जो संग्राम झाला, त्या संग्रामामध्ये देवांनाच विजयश्री प्राप्त झाली होती. आजपासूनच शालिवाहन शके सुरू झाले, कारण शालिवाहनाने आपल्या शत्रूवर आजच्या दिवशीच विजय मिळविला होता. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने आसुरी सत्तेवर विजय मिळविला तो हाच दिवस, आणि वालीचा जो वध केला तोही आजच्या दिवशीच केलेला आहे. प्रभू रामचंद्र हे 14 वर्ष वनवासात गेले, आणि 14 वर्ष वनवास संपून ते जेव्हा अयोध्येमध्ये आले, तेव्हा अयोध्येच्या लोकांनी सर्वत्र गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केलेले आहे. असा हा गुढीपाडवा आपल्याला हाच संदेश देतो की आपण सर्वांनी आपल्यामध्ये जे असतील ते दोष निवृत्त करून त्याच्यावर आपण विजयश्री प्राप्त करून घ्यावी. रामकृष्ण हरी माऊली.